जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हो रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले आवडे सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले आवडी विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल परमा माधव परमा विठ्ठल बरवा हो तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापा रखमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापा रखमा देवीवर 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 विठ्ठल बरवा हो तो माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम हरी अवगीत तीर्थे घडते एक वेळा अवगीता तीर्थे घडते एक वेळा अवगीत तीर्थे घडते एक वेळा अवगीता तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया अवगीत तीर्थे घडते एक वेळा अवगीता तीर्थे घडते एक वेळा अवगीत तीर्थे घडते एक वेळा अवगीता तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया अवगीत पापे गेले दिगंतरे अवगीता पापे गेले दिगंतरे अवगीत पापे गेले दिगंतरे अवगीत पापे गेले दिगंतरे वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ
पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया अवघिया संता एक वेळा भेटी 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 कुंडलिके दृष्टी देखली कुंडलिका दृष्टी देखलिया कुंडलिका दृष्टी देखलिया अवघित पापे गेले दिगंतरे अवघिता पापे गेले दिगंतरा अवघित पापे गेले दिगंतरे अवघिता पापे गेली दिगंतरा वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक म्हणे जन्माल्याचे सार्थक तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक देखलिया देखलिया वैकुंठ देखलिया अवघिया संता एक वेळा भेटी 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 कुंडलिके दृष्टी देखलिया पुंडलिका एक देखलिया पुंडलिका एक देखलिया रखुमाई 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 जय रखुमाई 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 अवघिता तीर्थे हळती एक वेळा अवघिता तीर्थे हळती एक वेळा अवघ्याची तीर्थे घडती एक वेळा अवघ्याची तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया अवघित पापे गेले दिगंतरा अवघित पापे गेले दिगंतरा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया अवघित पापे गेली दिगंतरा अवघित पापे गेली दिगंतरा अवघिता तीर्थे हळती एक वेळा अवघिता तीर्थे हळती एक वेळा अवघ्याची तीर्थे घडती एक वेळा अवघ्याची तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया अवघित पापे गेली दिगंतरा अवघित पापे गेली दिगंतरा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया अवघ्याची पापे गेली दिगंतरा अवघ्याची पापे गेली दिगंतरा अवघिया संता एक वेळ भेटी अवघिया संता एक वेळ भेटी कुंडलिका दृष्टी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया अवघित पापे गेले दिगंतरा अवघित पापे गेले दिगंतरा देखलिया
दिगंतारा अवघेची तापे गेली दिगंतारा अवघेची तापे गेली दिगंतारा अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच पापी गेली दिगंतरे वैकुंठ पंढरी देखलिया अवघिया संता एक वेळा भेटे पुंडलिके दृष्टी देखलिया तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया अवघीच पापी गेली दिगंतरे वैकुंठ पंढरी देखलिया ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरचिन्तं शरण्यं हृत्यार्तियं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीतांबरा तरुणबिंबफलादरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखा दरविंद नेत्रा कृष्णात् परं तत्व किमपि अहं न जाने जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर अजम रुक्मिणी प्राण संजीवनं तं परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नाति देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगाकरो प्रथम
अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दया करुणा करा या दया तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी झालो चराचरी पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो 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 तुमचा अनुग्रह मस्तके पायावरी या वारकरी संताच्या ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो गजाननावलिया अवतरले जगताराया गजाननावलिया अवतरले जगताराया गजाननावलिया अवतरले जगताराया गजाननावलिया अवतरले जगताराया गजानना गुरुराया अवतरले जगताराया गजानना गुरुराया अवतरले जगताराया गजाननावलिया अवतरले जगताराया गजाननावलिया अवतरले जगताराया गजाननावलिया अवतरले जगताराया गजाननावलिया अवतरले जगताराया कोटी ब्रह्मांड नायक महानाथ योगीराज पतिदान भक्त समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अवघीच तीर्थे कळती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच पापे गेली दिगंतरे वैकुंठ पंढरी देखलिया प्रस्तुत संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत देहू निवासी तुकोबाराय यांचा एकंदरीत पंढरीचा महिमा वर्णन करणारा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरिता निवडला विठ्ठल 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 काही अभंगामध्ये केवळ एकच महिमा वर्णन केला जातो एकाचाच महिमा वर्णन केला जातो पण या अभंगामध्ये पंढरीचा महिमा वर्णन केलेला आहे अर्थात पंढरीमध्ये काय आहे तर चंद्रभागा माता आणि त्या चंद्रभागे मातेचा सुद्धा महिमा वर्णन केलेला आहे पुंडलिक रायाचा महिमा वर्णन केलेला आहे संत महात्म्यांचा महिमा वर्णन केलेला आहे आणि विठोबारायांच्या दर्शनाची महती या अभंगामध्ये सांगितलेली आहे विठ्ठल विठ्ठल बघा एकंदरीत महिमा वर्णन करत असताना कोणी कोणाचा महिमा वर्णन करावा उदाहरणार्थ बघा एखाद्या पैलवानाचा महिमा वर्णन करायचा आहे त्याची स्तुती करायची आहे तर मग एखादा टीबी पेशंट जावा आणि त्याने
एखाद्या दारा सिंग सारख्या पैलवानाचा त्या ठिकाणी महिमा वर्णन करायचे. आणि काय दारा सिंग होता, काय 200 किलोचं वजन उचलायचा, असा तो टीबी पेशंट वर्णन करत केलं तर ते मात्र कसं कशा प्रकारे राहील, तर हास्यास्पद राहणार आहे ना. एखाद्या टीबी पेशंटने जर मोठ्या व्यक्तीचा महिमा वर्णन केला, एखाद्या पैलवानाचा केला, तर ते हास्यास्पद राहील. पण या ठिकाणी मात्र साक्षात जगद्गुरु तुकोबाराय आहे. आणि ते तुकोबाराय एका जन्मामधील नसून अनेक जन्मामध्ये भगवंताचे ते सवंगडी म्हणून भक्त म्हणून राहिलेले आहे. तसा अभंग सुद्धा आलेला आहे. हिरण्य कश्यप कुडी नाम प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. अर्थात हिरण्य कश्यप कुळामध्ये ते प्रल्हाद होऊन जन्माला आले. आणि तेच तुकोबाराय त्रेता युगामध्ये अंगद होऊन जन्माला आले. तेच तुकोबाराय द्वापार युगामध्ये अंगद होऊन त्या ठिकाणी द्वापार युगामध्ये उद्धव होऊन जन्माला आले. आणि तेच तुकोबाराय कलियुगामध्ये नामदेवराय म्हणून जन्माला आले. आणि नामदेवाचा अवतार तोच म्हणजे तुकोबारायांचा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. संपदा सगळ्यांचा येतो निया, संपदा सगळ्यांचा येतो निया. म्हणून तुकोबारायांनी या ठिकाणी महिमा वर्णन केलेला आहे. पंढरीचा महिमा वर्णन केलेला आहे. बघा, तुकोबाराय हे संत आहे. आणि संतांनी एकतर संतांचा महिमा वर्णन केला, नाहीतर मग भगवंताचा. आणि तिसऱ्याचा संतांनी मात्र कोणाचाही महिमा वर्णन केलेला नाही. तुम्ही आपण व्यवहारामध्ये बघा, एखाद्या जोडून जर आपलं काम काढायचं असेल तर आपण त्या व्यक्तीची आपण स्तुती करत असतो आणि त्याचा महिमा आपण गात असतो. काय तो माणूस, काय काय त्याची श्रीमंती, आपण अशा प्रकारे महिमा गात असतो, कारण आपल्याला त्याच्याकडून काम काढायचं असते. पण संत महात्मे मात्र संतांचा महिमा वर्णन करतील किंवा भगवंताचा, त्या व्यतिरिक्त ते कोणाचाही महिमा वर्णन करत नाही. आणि तुकोबाराय हे संत आहे, म्हणून तुकोबारायांनी या ठिकाणी पंढरीचा महिमा वर्णन केलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. तुकोबाराय महिमा वर्णन करत असताना बघा, तुकोबारायाने प्रथमतः चंद्रभागा मातेचा, अर्थात चंद्रभागा मातेचा या ठिकाणी महिमा वर्णन केलेला आहे. चंद्रभागा तीर्थाचा महिमा वर्णन केलेला आहे. आपण बघा, चंद्रभागा हे नदीला केवळ या पंढरपुरापुरत या ठिकाणी, अर्थात विष्णू पदापासून तर आपण स्नान करतो तिथपर्यंत चंद्रभागा या नदीला म्हटल्या जाते, अर्थात या तीर्थाला चंद्रभागा म्हटलं जाते. इतर ठिकाणी जर आपण पलीकडे गेलो, विष्णू पदाच्या पलीकडे गेलो, तर तिला जे नाव आहे ते भीमा आहे. अर्थात भीमा आणि चंद्रभागा म्हणून म्हटलेला आहे. भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, आणि चंद्रभागा. तुझ्या चरणीच्या गंगा, तुझ्या चरणीच्या गंगा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा. तुझ्या गंगा, तुझ्या चरणी गंगा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा. प्रथमतः चंद्रभागा माथे या तीर्थाचा महिमा तुकोबारायांनी वर्णन केलेला आहे. बघा, चंद्रभागा हे तीर्थ आहे. आणि तीर्थ आणि क्षेत्र, तीर्थक्षेत्र आपण असं म्हणत असतो. तीर्थक्षेत्र कशाला म्हणतात महाराज, तर याला उत्तर असं आहे, तीर्थक्षेत्र कोणत्याही ठिकाणी आपण तीर्थक्षेत्र म्हणू शकत नाही. तर ज्या ठिकाणी वेद बोधित भगवंत आहे, वेद प्रतिपादित, वेदाने प्रतिपादन केलेला भगवंत असेल,
आणि संतांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे, संतांनी प्रमाण दिलेलं आहे आणि पुराणांमध्ये ज्यांचं वर्णन आहे त्याला तीर्थक्षेत्र म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ढला 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 ढला. आळंदीमध्ये ज्ञानोबारायांची त्या ठिकाणी समाधी आहे आणि अर्थात ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे. पुराणामध्ये आळंदीचं वर्णन आहे का? हो, तर पुराणामध्ये सुद्धा आळंदीचं वर्णन आहे. कारण इंद्रायणी जी नदी आहे तिला इंद्रायणी नाव या कारणाने पडलेलं आहे. इंद्रा येऊने भूमिसी याग संपादिले अहर्निशी इंद्रायणी इंदोरसी पंचकोशी त्यापासून. अर्थात इंद्रांनी त्या ठिकाणी याग केलेला आहे. अर्थात पुराणामध्ये या नदीचं वर्णन आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी संतांच्या पदस्पर्शाने वास्तव्य झालेली भूमी म्हणजे आळंदी. तुकोबारायांच्या त्या ठिकाणी तुकोबारायांच्या जन्मामुळे त्या ठिकाणी वास्तव्य झालेली भूमी म्हणजे देहू आणि त्या ठिकाणी तीर्थ. अर्थात ज्या ठिकाणी संत वास्तव्य करतात आणि ज्या पुढे तीर्थ आहेत त्याला तीर्थक्षेत्र म्हटलेलं आहे. आणि पंढरपुरामध्ये मात्र वेद प्रतिपादित देवता अर्थात भगवान पंढरीश परमात्मा वास्तव्याला आहे. मग का हो, पंढरीच्या पांडुरंगाचं वेदामध्ये वर्णन केलेलं आहे का? तर पद्म पुराणामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. पद्म पुराणामध्ये वर्णन आहे. बघा, वेदामध्ये त्या भगवंताचं वर्णन आहे का? तर वेदामध्ये सुद्धा वर्णन आहे. तसा एक श्लोक आहे, ओम सहस्र ईशा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपा स भूमी गुवित तिष्ठात दशांगुलम. अर्थात 6 अक्षर सोडून त्या ठिकाणी वि ठ आणि ल असे 3 नाव आलेले आहे. म्हणून भगवान पंढरीश परमात्मा हे वेद प्रतिपादित देवता आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि अशा या पंढरपुरामध्ये आपण या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे, आपण आलेलो आहोत. आणि या पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राचा काय महिमा आहे तर ते तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या अवघीच तीर्थे घडती एक वेळा, 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 अवघीच तीर्थे तीर्थे घडती एक वेळा, अवघीच तीर्थे घडती एक वेळा, अवघीच तीर्थे घडती एक वेळा, अवघीच तीर्थे घडती एक वेळा. चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, अवघीच पापे गेली दिगंतारा, अवघीच पापे गेली दिगंतारा. चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, अवघीच पापे गेली दिगंतारा, अवघीच पापे गेली दिगंतारा. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. या चंद्रभागा मातेला केवळ डोळ्याने जरी आपण पाहिलं तर सर्व तीर्थ आपल्याला घडतात. बघा, मनुष्याच्या शरीरावर प्रामुख्याने 2.5 कोटी असे रोम आहेत, केस आहेत, बारीक बारीक रोम. आणि प्रत्येक रोमामध्ये आपण दररोज कळत न कळत झालेलं आपल्या हातून पाप ते प्रत्येक रोमामध्ये वास्तव्य करत असते. मग त्याकरिता ते पाप नष्ट करण्यासाठी आपल्याला तीर्थामध्ये स्नान करावं लागतो. मग तीर्थामध्ये
2.5 कोटी तीर्थामध्ये आपण स्नान करू शकतो का? तर नाही. तर मग 2.5 कोटी तीर्थामध्ये स्नान करू शकत नाही. पण आपण समुद्रामध्ये गेलो तर त्या समुद्रामध्ये सर्व तीर्थ येतात. पण परी तेथे आहे बुडणे, समुद्रामध्ये बुडण्याची भीती आहे. मग 2.5 कोटी तीर्थाचं आपण स्नान करू शकत नाही. तर मग आपण काय करायचं? तर आपण पंढरपूरला यायचं आणि चंद्रभागा मातेचं स्नान करायचं. आणि सर्व तीर्थ आपल्याला या चंद्रभागे मातेच्या स्नानाने घडत असतात. बघा, असं म्हटलेलं आहे, धन्य धन्य पंढरीक्षी ती 2 प्रहरात सर्व तीर्थ येती, तये वेळी स्नान जे करती कोटी यागाचे फळ पावती. या पंढरपुरामध्ये आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर आपण सर्व यागाचं त्या ठिकाणी फळ आपल्याला प्राप्त होत असते. अहो एवढंच नाही तर एका अभंगामध्ये नामदेवराय सुद्धा सांगतात, ऐशे शंकर सांगे ऋषी जवळी सर्व तीर्थे, सर्व तीर्थ माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. सर्व तीर्थ पुंडलिक रायाजवळ येतात आणि त्या पुंडलिक रायांचं त्या ठिकाणी वंदन करत असतात. म्हणून आपण चंद्रभागे मातेचं स्नान करायचं. त्यामुळे काय होणार आहे? सर्व तीर्थ आपल्याला घडणार आहे. म्हणून अवघीच तीर्थे घडती एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखली या. आता भीमा, या भीमेला चंद्रभागा हे नाव का पडलं? तर बघा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा हे नाव का पडलं? कारण त्या ठिकाणी भगवान शंकराने सुरासोबत युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये भगवंताच्या अंगाला, युद्ध झाल्यानंतर त्रिपुरासुराचा वध झाल्यानंतर भगवंताच्या अंगाला, भगवान शिवाच्या अंगाला घाम आला आणि त्या घाम तो धावत निघालेला आहे. आणि तीच घाम म्हणजे भीमरथी नदी, अर्थात भीमा धावत धावत आलेली आहे. आणि ती धावत धावत येत असताना पंढरपुराजवळ आली. पंढरपुराजवळ त्या ठिकाणी भैरव आहेत. पंढरपुरामध्ये त्या भैरवांना सर्व त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये शरण आलेले आहेत की या भीमेपासून आता आमचा बचाव करा, आम्हाला वाचवा. त्यावेळेला भैरव आपला दंड घेऊन समोर उभा राहिला. त्या भीमेने पाहिलं आणि ती लज्जित झालेली आहे आणि ती भगवंताला, भगवान विठ्ठलाला शरण गेली आणि भगवंताला म्हणायला लागली, मला या भैरवापासून आपण वाचवा. त्यावेळेला भगवंतानी सांगितलं, तू इतर ठिकाणी कितीही आवाज कर, पण पंढरपुरामध्ये आल्यानंतर तुला शांत व्हावं लागेल. पंढरपुरामध्ये तुला आवाज करता येणार नाही. आणि तिने पुंडलिक रायाजणू चंद्राप्रमाणे आकार घेतला, म्हणून तिला हे चंद्रभागा नाव पडलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल ढला 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 ढला. चंद्रभागा नाव पडायला काही पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. बघा, चंद्राने, अर्थात आपले गुरु बृहस्पती आणि बृहस्पतीची पत्नी तारा हिच्याशी त्याने त्या ठिकाणी संयोग केला. त्यामुळे बृहस्पतींना राग आला, बृहस्पतींनी शाप दिला आणि त्यावेळेला चंद्राने त्या ठिकाणी शरण आलेला आहे, मला काहीतरी आपण यामधून मार्ग सांगा, आपण गुरु आहात, आपण महात्मा आहात आणि संत हे दयावान आहेत, अशी स्तुती केली बृहस्पतीची. आणि बृहस्पतींनी सांगितलं, तू पंढरपुरामध्ये जा आणि त्या पंढरपुरामध्ये सूर्यतीर्थ आहे आणि त्या सूर्यतीर्थामध्ये तू स्नान कर. आणि त्याप्रमाणे चंद्र हा पंढरपुरामध्ये आला आणि त्या पंढरपुरामध्ये त्याने सूर्यतीर्थामध्ये स्नान केलेलं आहे. आणि सूर्यदेवाने त्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, तू अमावस्येमध्ये त्या ठिकाणी प्रतिपदेपासून अमावस्यामध्ये तुझा आकार कमी होत राहील, पण पुढे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत, अर्थात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत तुझा मात्र आकार त्या ठिकाणी तुला तेजस्वीपणा येणार आहे, असा त्या ठिकाणी आशीर्वाद दिला. अर्थात चंद्र त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये आला, म्हणून तिला चंद्रभागा हे नाव पडलेलं आहे. विठ्ठल 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 भगवान आपल्या गोपाळांसहित विष्णू पदावर आलेले आहे. बघा, त्यावेळेला रुक्मिणी माता या रुसलेल्या होत्या.
त्या रुसण्याला कारण होतं. त्याला कारण असं होतं, पूर्वी विष्णू स्वतः वैकुंठपुरी अर्थात वैकुंठामध्ये भगवान विष्णू असताना त्या ठिकाणी इंद्राची पत्नी शची ही दर्शनाला आली आणि तिने भगवंताला पाहिल्यानंतर भगवंतीच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की मी आता या भगवंताने मला मांडीवर घ्यावं अशी तिच्या मनामध्ये इच्छा झाली. त्यावेळेला भगवंत हसले आणि भगवंत म्हणायला लागले, मी तुझी इच्छा या जन्मामध्ये पूर्ण करू शकत नाही, पण बघ मी तुला आशीर्वाद देतो आणि तू 60,000 वर्ष त्या ठिकाणी तप कर. तिने तप केलं आणि तीच शची अर्थात इंद्राची पत्नी शची ही राधिका होऊन द्वापार युगामध्ये जन्माला आली. बाळपणी भोगीला कृष्ण, तिने बाळपणामध्ये कृष्णाचा संग तिला मिळालेला आहे आणि पुन्हा ती द्वारकेमध्ये आली. भगवान कृष्ण असताना द्वारकेमध्ये आलेली आहे आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर ती भगवंताच्या बाजूला मांडीवर बसलेली आहे आणि हे रुक्मिणी मातेने पाहिलं आणि रुक्मिणी माता रागावून त्या ठिकाणी द्वारका सोडून रुक्मिणी माता निघाल्या. ते थेट या पंढरपुरामध्ये अर्थात या दिंडीर वनामध्ये त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. विठ्ठल 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 चला चला आणि दिंडीरवन या हे नाव का पडलेलं, कारण या ठिकाणी दिंडीरव नावाचा राक्षस होता. तो दिंडीरव नावाचा राक्षस आणि तो चालू न दे सूर्याचा रथ अर्थात एवढं त्याला भयभीत झालेले होते. हे सर्व वन असताना त्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश सुद्धा या ठिकाणी पडत नव्हता. त्यावेळेला श्रीचंद्र नावाचा राजा त्याने भगवान विष्णूची आराधना केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्याने आराधना केली. त्याने आराधीला त्रिनेत्र अर्थात भगवान शिवाची आराधना केली आणि तेच त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे की तुला पुत्र होणार आहे आणि त्या पुत्रापासून दिंडीरव नावा राक्षसाचा वध होणार आहे आणि तो दिंडीरव राक्षस त्या ठिकाणी त्या श्रीचंद्र राजाला त्या ठिकाणी पुत्र झालेला आहे. त्याचं नाव मल्लिकार्जुन ठेवलेलं आहे. आजही आपण पंढरपुरामध्ये समोर जात असताना त्या ठिकाणी मल्लिकार्जुन भगवंताचं त्या ठिकाणी स्थान आहे आणि त्या 20 वर्षानंतर त्याने त्या दिंडीरव नावा राक्षसाशी युद्ध केलेलं आहे आणि अनेक वर्ष त्या ठिकाणी युद्ध झालेलं आहे आणि हातामध्ये असलेला दंड आणि त्या दंडाने त्या दिंडीरव राक्षसाचा वध केलेला आहे आणि म्हणून तो दिंडीरव त्या ठिकाणी शरण आला आणि शरण आल्यानंतर त्याने वरदान मागितलेलं आहे की या क्षेत्राला माझं नाव मिळावं, म्हणून त्याला दिंडीरव वन असं म्हटलेलं आहे आणि लोहदंडाने त्याचा मृत्यू झाला म्हणून त्या लोहदंडामध्ये अर्थात त्या गदेने मृत्यू झाला म्हणून लोहदंड हे क्षेत्र त्या ठिकाणी तीर्थ त्या ठिकाणी झालेलं आहे. विठ्ठल 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 आणि त्याप्रमाणे बघा रुक्मिणी माता रागवलेल्या आहे, दिंडीर वनामध्ये आलेले आहे. दिंडीर वनामध्ये येत असताना आता भगवंताला काळजी लागलेली आहे. कुठं गेली असेल माझी पत्नी, आणि सर्व हातामध्ये त्यांनी वेत धारण केलेला आहे. कमरेमध्ये त्या ठिकाणी शिंके त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि सर्व आपलं गळ्यामध्ये घोंगडी घेऊन सर्व गायी गोपाळ घेऊन ते निघाले आणि गायी चारत चारत ते आले तर ते या विष्णू पदावर अर्थात पंढरपुरामध्ये तो भगवंत आलेले आहे. आणि पंढरपुरामध्ये आल्यानंतर त्या भगवंताने त्या ठिकाणी शिदोरी खाल्लेली आहे. शिदोऱ्या गोपाळांसोबत काला सुद्धा केलेला आहे. त्यानंतर भगवंतांनी सर्व गोपाळ त्या विष्णू पदावर ठेवलेले आहेत आणि आपण स्वतःहून या दिंडीर वनामध्ये आलेला आहे. रुक्मिणी माता तप करत होती आणि तप करत असताना रुक्मिणी मातेला म्हणायला लागले भगवंत, अगं स्वामिनी तू का मला रुसून आलेली आहे. आणि अनेक त्या ठिकाणी तिला कामिनी असे नाव ठेवलेले आहे. त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणायला लागली, तू कोण आहे, तुला मी ओळखत नाही, असं त्यांचं भाषांतर त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यावेळेला भगवंत रुक्मिणी मातेला त्यांनी समजावून घातलेली आहे. त्यानंतर भगवंत पुढे आले आणि पुंडलिकराय आपल्या आई वडिलांची सेवा करत होते. पुंडलिकराय हे पूर्वी त्या ठिकाणी 20 वर्षाचे झाले असताना
त्या ठिकाणी पत्नी सोबत राहायचे, आई वडिलांना त्रास द्यायचे, आई वडिलांना वडिलाचं नाव त्यांच्या जनू नाम ब्राह्मण असं आहे त्यांचं, जनू नाव होतं वडिलांचं, आणि मातेचं नाव सात्यकी. आणि परम पवित्र असे ते दोन्ही गृहस्थ होते. 20 वर्षानंतर मुलगा मात्र त्रास देत आहे, काय करावं काही सुचेना. त्यावेळेला काशीला एक तीर्थयात्रे करून निघाले. त्यावेळेला पुंडलिकाला विचारलं, अरे पुंडलिका, आम्ही जाऊ का रे काशीला? तो पुंडलिक राया म्हणायला लागले, जा तुम्ही लवकर जासाल तर माझी कटकट त्या ठिकाणी समाप्त होणार आहे, जा लवकर. आणि तसं म्हटल्यानंतर दोघंही माता पिता पुढे निघाले आणि त्यानंतर पुन्हा तीर्थयात्रू यायला लागले. आणि पुंडलिक रायाला सुद्धा इच्छा निर्माण झाली की आपण सुद्धा काशी कशाप्रमाणे आहे ते पाहायची. आणि पत्नीला म्हणायला लागले, माझ्याजवळ भरपूर धन आहे, तू चल माझ्यासोबत. आणि त्याप्रमाणे दोघंही घोड्यावर बसून निघाले. आई वडील पायी तीर्थयात्रा करत होते, हे मात्र घोड्यावर जात होते. आणि असं जात जात असताना काशी जवळ आलेली आहे. आणि काशीच्या दक्षिण भागामध्ये कुकुट नाम ब्राह्मण आणि कुकुट नामक ब्राह्मण त्या ठिकाणी होते. आणि त्या दक्षिण भागामध्ये आलेल्या त्यांनी पाहिलं, 3 अशा स्त्रिया, काळ्या कुट्ट अशा स्त्रिया आहे, त्या त्या झोपडीकडे जात आहे. काळ भिन्न असं शरीर आहे आणि तिकून परत येत असताना त्यांचं शरीर मात्र तेजस्वी दिसत होतं. पुंडलिकराय आळवे झाले, त्यांना विचारायला लागले, आपण कोण होत्या? जाता वेळेस काळ्या कुट्ट होत्या, आता मात्र आपण फार तेजस्वी दिसत आहात. तर विचारायला लागले. त्यावेळेला त्या स्त्रिया म्हणायला लागले, अरे पापी आहेस तू, आणि तुझ्यासारखे खळ आमच्यामध्ये स्नान करतात आणि आम्हाला अपवित्र करतात, आणि म्हणून आम्ही या कुकुट त्या ठिकाणी ब्राह्मणाची आम्ही सेवा करतो आणि पुन्हा तेजस्वीपणा आम्हाला प्राप्त होतो. आणि त्यांनी नाव विचारलं असता, मी गंगा आहे, यमुना आहे, सरस्वती आहे, असं त्यांनी आपलं नाव सांगितलेलं आहे. त्यावेळेला आता माझा उद्धार कसा होईल आपण सांगा. आणि त्यांनी सांगितलं, तू आई वडिलांची सेवा कर. त्याप्रमाणे आई वडिलांना घोड्यावर बसवलेलं आहे. आणि पुन्हा पुंडलिकराय हे पंढरपूरला आले. आई वडिलांची सेवा करत असताना भगवंतांनी पाहिलं, भगवंत प्रसन्न झाले आणि पुंडलिक रायाला म्हणायला लागले, अरे पुंडलिका, तुला काय पाहिजे ते माग, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. त्यावेळेला पुंडलिक रायाने जे मागितलेलं आहे ते फार महत्वाचं आहे. पुंडलिक राय म्हणतात, देवा, इति स्तुत्वा ततो देवा प्रायत गदगदया गिरा अनन्यव स्वरूपेन त्वयास्तेय ममांतिके. देवा, तू जसा आहेस ना. पुंडलिक रायाने प्रथम वीट फेकली आणि ती वीट म्हणजे इंद्रच होता, आणि ती सुद्धा कथा आहे. आणि त्यावेळेला भगवंताला म्हणायला लागले, त्वयास्तेय ममांतिके, तू तू देवा, ज्याप्रमाणे ज्या स्थितीमध्ये आता उभा आहेस ना विटेवर, असाच तू उभा राहा. आणि तुझ्याजवळ जेवढेही भक्त येतील ना, पापी असो, अभक्त असो, कशाही प्रकारचे असो, त्या भक्तांचा तू उद्धार कर. अनन्यव स्वरूपेन त्वयास्तेय ममांतिके ज्ञान विज्ञान हीनानाम मूढानाम पापनामपि. अर्थात ज्ञानी असो, अज्ञानी असो, हीन असो, पापी असो, आणि तुझं दर्शन जर त्यांनी घेतली ना, दर्शयान ते भवन मोक्ष प्रार्थयामी, पुन्हा पुन्हा तुझं दर्शन घेतल्यानंतर त्यांना मात्र सर्व पापामधून तू मुक्त कर. मूड पापी जैसे तैसे, मूड पापी जैसे तैसे, पापी जैसे तैसे, मूड पापी जैसे तैसे, उतरी का से लावनी, उतरी का से लावनी, मूड पापी जैसे तैसे, मूड पापी जैसे तैसे, उतरे का लावनी, उतरे का लावनी, मूड पापी जैसे तैसे, मूड पापी जैसे तैसे, मूळ पापी जैसे तैसे, उत्तरी कासे लावणी. ते पापी असो, अभक्त असो, कशाही प्रकारे असो, त्यांचा तू उद्धार कर, असा पुंडलिक रायाने आपल्याला त्या ठिकाणी भगवंता अर्थात पुंडलिक रायांचे केवळ आपल्यावर हे उपकार आहे. आणि त्या पुंडलिक रायामुळेच भगवंत पंढरपूरला
आलेली आहे. आणि असे या पंढरपुराची महती आहे. आणि बघा मी सांगून गेलो तुम्हाला, पुंडलिकरायाला जे वीट फेकलेली होती भगवंताच्या समोर, तो वीट दुसरी कोणी नसून तो इंद्र होता. आणि त्या इंद्राने, रुद्रासूर नावाचा दैत्य आहे, तो दैत्य इंद्राचं स्वर्ग प्राप्तीकरिता त्या ठिकाणी तो आराधना तप करत असताना त्याला 3 शिरे होते. एका शिराने वेद अध्ययन करायचा, एका शिराने पाप कर्म करायचा आणि एका शिराने तो त्या ठिकाणी युद्ध करायचा, असे त्याला 3 शिर होते. आणि असं असताना इंद्राने एक आपल्या सेवकाला, एका किंकराला सांगितलं, हा साधना तप करत असताना याचे तिन्ही शिर उडून टाक. आणि त्या किंकराने ते तीनही शिर उडवले आणि त्यामधील एक शिर हसायला लागलं आणि म्हणायला लागलं, अरे इंद्राला म्हणायला लागलं, अरे तू खूप पाप केलेला आहे, मी तप करत असताना तू माझा वध केलेला आहे, म्हणून तू वीट होऊन पडशील. आणि ती वीट होऊन त्या ठिकाणी पडलेला होता. अर्थात तो इंद्र होता, इंद्राला मिळालेला शाप होता. आणि भगवंतानी सांगितलं इंद्राला, अरे ज्या वेळेला ते पुंडलिकराया हे वीट माझ्या समोर टाकतील आणि माझ्या चरण स्पर्शामुळे हा तुझा उद्धार होणार आहे. आणि अशा प्रकारे त्या इंद्राचा त्या ठिकाणी उद्धार झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून पंढरपुरामध्ये सर्वच तीर्थ पंढरपुरामध्ये आहे. अनेक तीर्थ पंढरपुरामध्ये आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे, काही नारद तीर्थ आपण जात असताना विष्णू पदावरून आपल्याला दिसतात. नारद तीर्थ मधामध्येच आहे. नारद तीर्थ, कुंडल तीर्थ आणि लोहदंड क्षेत्र, त्या ठिकाणी लोहदंड तीर्थ आहे, सूर्य तीर्थ आहे. आणि असे अनेक तीर्थ या पंढरपुरामध्ये आहेत. आणि म्हणून या पंढरपुरामध्ये आपण आलो, चंद्रभागा मातेचं स्नान केलं, तर सर्व तीर्थ आपल्याला एका स्नानामध्ये घडतात. म्हणून अवघीच तीर्थे गळती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. आणि 2 प्रहराला ते तीर्थ सर्व त्या पंढरपुरामध्ये येत असतात. आणि म्हणून ते चंद्रभागी मातेला आपण केवळ डोळ्याने पाहलो तरी सुद्धा सर्व तीर्थाचं स्नान घडत असते. आणि आपले जेवढे पाप आहे ते पाप सुद्धा नष्ट होतात. ते अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. अवघेची पापे गेली दिगंतरी, अवघेची पापे गेली दिगंतरी, अवघेची पापे गेली दिगंतरी, अवघेची पापे गेली दिगंतरी, अवघित पापे गेली दिगंतरे, अवघित पापे गेली दिगंतर, अवघित पापे गेली दिगंतरे, अवघित पापे गेली दिगंतरे. वैकुंठ पंढरी देखलिया, वैकुंठ पंढरी देखलिया, वैकुंठ पंढरी देखलिया, वैकुंठ पंढरी देखलिया. अवघित पापे गेली दिगंतरी, अवघित पापे गेली दिगंतरी, अवघित पापे गेली दिगंतरी, अवघित पापे गेली दिगंतरी. अवघित पापे गेली दिगंतर, अवघित पापे गेली दिगंतर, अवघित पापे गेली दिगंतर, अवघित पापे गेली दिगंतर. अवघीच पापे गेले दिगंतरे, वैकुंठ पंढरी देखलिया. सर्व पाप सुद्धा नष्ट या पंढरपुरामध्ये होत असतात. ते पंढरपूर केवळ डोळ्याने पाहिलं तरी सर्व पाप नष्ट होतात. एकंदरीत अनेक प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. त्यामध्ये काही प्रामुख्याने काही सांगितलेले आहे. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिकता. अर्थात जे आपल्या शरीराने पाप घडत असते ते पाप सुद्धा नष्ट होतात. काही वाचने, काही पाप आपल्या हातून घडत असेल ते पाप सुद्धा पंढरपुरामध्ये आपण आल्यानंतर सर्व त्या ठिकाणी नष्ट होतात. आणि मनामधील सुद्धा पाप सर्व पंढरपुरामध्ये नष्ट होत असतात. आणि बघा, वैकुंठ पंढरी देखलिया. पंढरपूर म्हणजे हे भूवैकुंठ आहे.
पंढरपूर हे क्षेत्र साधारण नसून हे वैकुंठ आहे, अर्थात भूवैकुंठ म्हटलेलं आहे. आणि बघा पुन्हा असं म्हटलेलं आहे, हे पंढरपूर या भूमीवर, अर्थात ही भूमी सुद्धा साधारण नाही. ही भूमी जी आहे ही चक्रावर भगवंतांनी धारण केलेली आहे. ज्याप्रमाणे काशी तीर्थक्षेत्र हे त्रिशूळावर धारण आहे आणि पंढरी मात्र चक्रावर धारण आहे, आणि तसा अभंग सुद्धा आहे. त्रिशूळावर काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे. त्रिशूळावरी काशी काशी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे. विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल, विश्वनाथ त्रिशूळावर काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. अर्थात भगवान हरी आणि हर हे वेगवेगळे नसून एकच आहे. हरी हरा नाही भेद, काही नका करू वाद, एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई. एकमेकांच्या ते हृदयामध्ये वास्तव्य करत असतात. बघा सर्वात प्रथम जी वारी केली असतील तर ती भगवान शिवांनी केलेली आहे. उज्जैन मधून ती वारी भगवंताने केलेली आहे. बघा ज्या वेळेला भगवान शिव उज्जैन मधून वारी करायला पंढरपूरला यायचे, त्यावेळेला एक वेळेला पार्वती माता म्हणायला लागली, का हो नेहमी तुम्ही जाता तरी कुठं? तर भगवंत त्या ठिकाणी भगवान शिव म्हणायला लागले, मी पंढरपूरला जातो आणि पंढरपूरची माझी वारी आहे. त्यावेळेला पार्वती माता म्हणायला लागले, नेहमी तुम्हीच एकटे जाता, आम्हाला कधी दाखवता का नाही पंढरपूर? आम्ही सुद्धा आपल्या सोबत येणार. आणि शेवटी पत्नीचा हट्ट आहे, तो पत्नीचा हट्ट आहे. भगवंत पायदळ वारी करायचे, पण आता पत्नी म्हणायला लागली मी सुद्धा येतो. आणि त्यानंतर बघा पती पत्नी झाल्यानंतर गणेश हे सुद्धा का त्या ठिकाणी गणेशराय सुद्धा म्हणायला लागले, गणपती महाराज म्हणायला लागले, तुम्ही दोघं जाता, मला एकट्याला सोडून देता का? मी सुद्धा आपल्या सोबत येतो. आता भगवान शिवांना विचार पडला, आता पायी तीर्थयात्रा आता घडणं सोपी नाही, तर आता आपल्याला आपली 4 व्हीलर काढायची आहे. मग 4 व्हीलर कोणती असेल तर तो नंदीला घेतलेला आहे. आता वारीला कोण कोण येत आहे? तर एक नंदी महाराज, गळ्यामध्ये वासुकी नावाचा साप, अर्थात शेषनाग, त्या ठिकाणी वासुकी साप सुद्धा आहे. आणि भगवान शिव, पार्वती माता आणि त्या ठिकाणी गणपती महाराज असे वारीला निघाले. वारीला निघत असताना त्या ठिकाणी पंढरपूर जसं जवळ आलं, पार्वती माता थकलेल्या आहे आणि पार्वती माता म्हणायला लागल्या, आता माझ्याच्याने चालणे होत नाही, आता माझ्या पायाला फोळं आलेले आहेत आणि पुढे माझं चालणंच होणार नाही. म्हणून पार्वती मातेला पंढरपुराच्या बाहेर त्या ठिकाणी पार्वती मातेचं अधिष्ठान त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि पुढे भगवंत त्या ठिकाणी भगवान शिव निघाले आणि निघत असताना पुढे पंढरपुराच्या महाद्वारामध्ये आले. आणि त्यावेळेला वारकऱ्यांची गर्दी तर माहित आहे, एकादशीचा दिवस एकमेकांना लोटायचं काम नाही, आपोआप तो चंद्रभागेत जाईल, एकतर बरोबर गर्दीच्या मागत जातो, अशी चिक्कार अशी गर्दी. आणि त्यामध्ये भगवान शिवांनी नंदी महाराजांना आणलं. वारकरी म्हणायला लागले, हो इकडे माणसांना चालायला रस्ता नाही, हे काय आणलं आपण? इकडे माणसांना चालता येत नाही आणि आपण यांना नंदी महाराजांना आणलं. आणि भगवान शिवांनी त्या नंदी महाराजांना, अर्थात महाद्वाराच्या पुढे मारुती रायाचं मंदिर आहे आणि त्याच्याच पुढे नंदी महाराजांना बसून दिलेला आहे. आपण आताही दर्शन घ्यायला गेलो तर पुढे मारुती रायाच्या पुढे नंदी महाराज बसवलेले आहे.
आणि पुढे आता गणपती महाराजांना खांद्यावर घेतलेला आहे. त्या गर्दीतून भगवान शिव आणि गणपती महाराज निघाले, महाद्वारामध्ये आत शिरले आणि पुन्हा आत गर्दी झालेली आहे. गणपती महाराज म्हणायला लागले, मला आत जाता येत नाही, म्हणून डाव्या कनोळ्यामध्ये, महाद्वाराच्या डाव्या कनोळ्यामध्ये गणपती महाराजांना बसवलेलं आहे. आणि भगवान शिव एकटे निघाले आणि भगवान शिवांना पाहिल्यानंतर त्या ठिकाणी विठ्ठल परमात्म्याला, पांडुरंग परमात्म्याला एवढा आनंद झाला, तर मस्तकी धरियेला शिव उचलला आणि आपल्या डोक्यावर ठेवलेला आहे. आणि असं हे पंढरपूर म्हणून, हे पंढरपुराची फार अशी महत्वी सांगितलेली आहे बघा. वाराणसी साली जे एक मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परिसदा ऐसा ठसा या नामाचा. अर्थात वाराणसी मध्ये आपण 1 महिना राहिलो, गोदावरीचा आपण 1 दिवस त्या ठिकाणी स्नान केलेलं आहे, आणि पंढरपुरामध्ये केवळ पाय जरी आपण टाकला तरी सुद्धा तेवढंच पुण्य लागते. म्हणून सर्व पाप जे नष्ट करणार असेल तर ते पंढरी आहे. म्हणून अवघीच पापी गेली दिगंतरे आणि वैकुंठ पंढरी देखली या. आणि पुंडलिक रायांचं आपण दर्शन अवश्य घ्यावं. पंढरपुरामध्ये आल्यानंतर पुंडलिक रायाचं दर्शन सुद्धा घेणं गरजेचं आहे. आणि पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं तर काय होणार आहे, सर्व संतांची त्या ठिकाणी दर्शन आपल्याला घडणार आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये अवघी संता एक वेळा भेटी, अवघी संता एक वेळा भेटी, एक वेळा भेटी, अवघी संता एक वेळा भेटी. अवघी या संता एक वेळा भेटे, पुंडलिके दृष्टी देखली या. सर्व संत महात्म्यांचं जर आपल्याला दर्शन एकाच वेळेला त्या ठिकाणी घडणार नाही, कारण अनेक असे संत आहे आणि अशा सर्व संतांचं दर्शन आपल्याला घडणं शक्य नाही. मग आपण काय करायचं, पुंडलिक रायांच्या दर्शनाला जायचं, पुंडलिक रायाचं दर्शन घ्यायचं, सर्व संतांचं दर्शन आपल्याला घडणार आहे. आणि बघा, हा पंढरीचा पांडुरंग परमात्मा जो आलेला आहे तो केवळ पुंडलिका करिताच आलेला आहे. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. वास्तविक तो परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. तो परमात्मा कसा आला पंढरपुरामध्ये, अनेक ठिकाणी वेगवेगळं वर्णन केलेलं आहे. एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, पुराले
उगळे पंढरपुरासी आले उघडे पंढरपुरासी आले उघडे पंढरपुरासी आले भक्त पुंडलिके देखिले भक्त पुंडलिके देखिले भक्त पुंडलिके देखिले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विठेवरी 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 तो हा विठोबा निदान तो हा विठोबा निदान विठोबा निदान तो हा विठोबा निदान उभे गेले विटेवरी 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 तो हा विठोबा निदान तो हा विठोबा निदान विठोबा निदान तो हा विठोबा निदान काही ठिकाणी म्हटलेलं आहे नेनो ब्रह्म मार्ग चुकले ते ब्रह्म आहे ते मार्ग चुकला आणि पंढरपुराला आलं कुंडलिकाने बघितलं आणि त्याला विठेवर उभं केलं आणि काही ठिकाणी म्हटलेलं आहे तो परमात्मा गोकुळीवरून आलेला आहे कुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता आणि कुंडलिकाच्या भावाकरिता आलेला आहे काही ठिकाणी द्वारकेहून आलेला म्हटल्या द्वारकेचे केने आले हे चिठाया पुढे भक्तराया तो जवित मग का हो महाराज कोणी म्हणते द्वारकेहून आले कोणी म्हणते पण ब्रह्म मार्ग चुकलेला आहे कोणी म्हणते गोकुळाहून आलेला आहे मग याची संगती कशी लागायची तर तो परमात्मा द्वारकेहून सुद्धा आला आणि गोकुळाहून सुद्धा आलेला आहे बालपणी तो परमात्मा ज्या वेळेला धेनुकासुराचा वध केला आणि त्यानंतर भगवंत याच पंढरपुरामध्ये आले आणि याच ठिकाणी त्यांनी काला केलेला आहे आजही जे भाग्यवान असतील त्यांना त्या वेणुनाद तीर्थामध्ये अर्थात विष्णुपदाजवळ त्यांना आजही निंबाच्या फोडी त्या ठिकाणी लोणचं असं भाग्यवान असेल त्यांना दिसत असते आणि बघा तो परमात्मा गोकुळाहून सुद्धा आला आणि द्वारकेहून मी सांगितलं त्या रुक्मिणी मातेला समजावून घालण्यासाठी तो परमात्मा आलेला आहे आणि तो परमात्मा ब्रह्म आहे आणि ते मार्ग चुकलेला आहे अशी याची हे संगती आहे विठ्ठल 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 म्हणून पुंडलिक रायांची आपल्यावर फार उपकार आहे भला भला पुंडलिका भला 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 पुंडलिका भला भला पुंडलिका जनलोका मांडलासी जनलोका मांडलासी जनलोका मांडलासी जनलोका कोण्या काळे शिका कोण्या काळे शिका कोण्या ठाई का कोण्या ठाई का ऐसा पावत ऐसा पावत ऐसा पावत ऐसा पावत पुढे जोगवणे परी नातुडे जोगवणे परी नातुडे जोगवणे परी नातुडे जोगवणे परी नातुडे जोगवणे नातुडे जोगवणे परी नातुडे जोगवणे परी मानला से जनलोका कोण्या काळे चुका ऐसा कोण पावत भला भला पुंडलिका मानला से जनलोका कोण्या काळे चुका ऐसा कोण पावत म्हणून सर्व संत महात्म्यांनी पुंडलिक रायाचे उपकार मानलेले आहेत भला भला पुंडलिका मांडलाची जन्म आणि पुन्हा असं म्हटलेलं आहे धन्य पुंडलिका बहु बरे केले निदान आणले पंढरी निदान
संत महात्मे म्हणतात धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणले पंढरी. बरं केलं पुंडलिक रायाला. अर्थात सर्व संतांनी पुंडलिक रायाचे उपकार मानलेले आहे. म्हणून एकट्या पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं तरी सर्व संतांचं दर्शन होते. म्हणून अवघी या संता एक वेळा भेटी आणि पुंडलिके दृष्टी देखली या. बघा या पंढरपुरामध्ये आपण आल्यानंतर सर्व संतांचं दर्शन होते. आपण प्रदक्षिणा मार्गावर गेल्यानंतर तुकोबाराय असतील त्या ठिकाणी सर्व संत महात्म्यांचं आहे. नाथ महाराजांचं त्या ठिकाणी वास्तव्य पंढरपुरामध्ये. अर्थात सर्व संतांनी ज्ञानोबाराय असतील, मुक्ताई असतील, सोपान काका असतील, सर्व संतांनी आपलं त्या ठिकाणी तप या पंढरपुरामध्ये ओतलेलं आहे. आणि म्हणून पुंडलिक रायांचं आपण दर्शन घ्या. सर्व संतांचं दर्शन घेण्याचं पुण्य आपल्याला लाभणार आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, अवघी या संता एक वेळा भेटी पुंडलिके दृष्टी देखलिया. त्या पुंडलिक रायात दर्शन घ्या. सर्व संतांची आपल्याला दर्शन घडणार आहे. आणि मनुष्य जन्माची बघा सार्थकता कशामध्ये असेल तर आपण भगवान विठ्ठलाचं दर्शन घ्या. यातच मनुष्य जन्माची सार्थकता आहे. बघा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि नरदेह हा दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. हा नरदेह दुर्लभ आहे. दुर्लभ मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा, किंवा मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया. मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. मनुष्य जन्म मिळून मुमुक्ष दशा प्राप्त होणं त्यापेक्षा दुर्लभ आहे. कारण बघा मुमुक्ष दशा प्राप्त होण्यासाठी मनुष्य जन्म तर मिळालेला आहे, पण कसाही पशु योनीप्रमाणे जगण्यात व्यर्थ जाणार आहे. कारण माणसामध्ये पशुचे प्रकार ज्याप्रमाणे पशु आहे त्याप्रमाणे काही माणसं सुद्धा पशुप्रमाणे त्या ठिकाणी हे करत असतात, त्या ठिकाणी आचरण करत असतात. केवळ माणसाप्रमाणे दिसतात पण वर्तन मात्र पशुप्रमाणे त्यांचं असते. आणि म्हणून बघा मुमुक्ष दशा प्राप्त, माझा उद्धार व्हावा, मला भगवंताची भेट व्हावी अशी ज्याच्या मनामध्ये आणि अशी तळमळ ज्याच्या मनामध्ये लागत आहे आणि अशांच त्या ठिकाणी मुमुक्ष दशा प्राप्त होते. आणि त्यानंतर संत भेटणं सुद्धा दुर्लभ आहे. असा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे आणि परम भाग्याने मिळालेला आहे. आणि या जन्माची जर सार्थकता कशामध्ये असेल, कारण बघा सार्थकता काही कर्तव्यता आणि सार्थकता. मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे ते आपण कर्तव्य करावं. आणि जन्म आपला हा सार्थक कशाने होईल तर आपलं भगवंताची भेट होण्याने, संत महात्म्यांची आपल्याला भेट होण्याने, भगवंताचं दर्शन होण्यानेच आपली हे या ठिकाणी मनुष्य जन्माची सार्थकता आहे. आणि तेच तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जन्मा आला ते सार्थक, तुका म्हणे 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 जन्मा आल्याचे 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 सार्थक. विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, अवगीत पापे गेली दिगंतरे, अवगीत
अवघीत पापे गेली दिगंतरे अवघीत पापे गेली दिगंतरे विठ्ठलाची एका देखलिया विठ्ठलाची एक देखलिया अवघेच पापे गेले ते गंतरे अवघेच पापे गेले ते गंतरे अवघित पापे गेले ते गंतरे अवघित पापे गेले ते गंतरे वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया अवघीत पापे गेली दिगंतरे अवघीत पापे गेली दिगंतरे अवघीत पापे गेली दिगंतरे अवघीत पापे गेली दिगंतरे वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया देखलिया वैकुंठ पंढरी कुंठ पंढरी वैकुंठ पंढरी देखलिया देखलिया वैकुंठ पंढरी 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 देखलिया पंढरी वैकुंठ पंढरी देखलिया देखलिया अवघेची पापे वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी देखलिया अवघेच पापे गेली दिगंतरा अवघेच पापे गेली दिगंतरा अवघेच पापे गेली दिगंतरा अवघेच पापे गेली दिगंतरा तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. आपल्या जन्माची जर सार्थकता आपल्याला करायची असेल तर त्या भगवान विठ्ठलाचे आपण त्या परमात्म्याला बघा आणि त्या परमात्म्याचं दर्शन घ्या. बघा, एका विठ्ठल नावामध्ये तिन्ही देवतांचं वास्तव्य आहे. याप्रमाणे विधाता, ठ निळकंठ आणि लक्ष्मीकांत अर्थात तिन्ही देवाचं जर स्वरूप काय असेल तर ते विठ्ठल परमात्मा हे तिन्ही देवाचं स्वरूप आहे. आणि म्हणून त्या विठ्ठलाचं आपण दर्शन करावं. बघा,
पंढरी महात्म्यामध्ये फार वर्णन आलेलं आहे महाराज. भगवान विठ्ठल परमात्मा कसा किती सुंदर आहे दिशाला, वर्णन सांगितलेलं आहे. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. बघा पंढरी महात्म्यामध्ये वर्णन सांगितलेलं आहे. एक पद्मा नावाची त्या ठिकाणी रूपवान अशी स्त्री, वैशंपायन हा तिचा गुरु, रूपवान होती. तिला आपल्या सौंदर्याचा फार अभिमान होता. माझ्याप्रमाणे सुंदर कोणीच नाही. त्यावेळेला ती विचारायला लागली आपल्या गुरूंना की मला योग्य असा वर कुठं मिळेल. त्यावेळेला वैशंपायन यांनी सांगितलं तुझा आणि भीमा तीरावर एक पंढरपुरी एक गाव आहे. भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. जम्बो द्वीपामध्ये ते पंढरपूर आहे. जम्बो या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, आणि धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. तू पंढरपुरामध्ये जा आणि त्या ठिकाणी सूर्यतीर्थ आहे, त्या ठिकाणी तू जा आणि तप कर, तुला योग्य असा पती त्या ठिकाणी मिळणार आहे. ती पद्मा त्या पंढरपुरामध्ये आली आणि आल्यानंतर तिने दुरूनच त्या पंढरीनाथ परमात्म्याला बघितलं आणि ती तशीच पद्मा अर्धनग्न अवस्थेमध्ये त्या पंढरीनाथाच्या दर्शनाला आलेली आहे. तिने बघितलं, तिच्या सौंदर्याचा तिचा अभिमान केव्हाचा निघून गेला. तिने भगवान पंढरीश परमात्म्याचे पाय तिने पकडले आणि ती पाय रगडू लागलेली आहे. आणि त्यावेळेला भगवंत प्रसन्न झाले आणि म्हणायला लागले तुला काय पाहिजे ते माग. त्यावेळेला ती म्हणायला लागले की आपण माझं वरण करा. त्यावेळेला भगवंत म्हणायला लागले अगं तू याच ठिकाणी वास्तव्य कर आणि या ठिकाणी मुक्त केशी म्हणून तुला ओळखणार आहे आणि मुक्त केशी तीर्थ म्हणून ओळखल्या जाणार. तुझं ज्या प्रेतावर तुझी नजर पडणार आहे त्याला निश्चित मोक्ष प्राप्त होणार आहे. आणि पंढरपुरामध्ये मुक्त केशी हे तीर्थ आहे. आणि त्या मुक्त केशीने अर्थात त्या पद्मेने त्या भगवंताचे पाय चेपले आणि पाय एवढे चेपले की आजही त्या भगवंताच्या पायाला गड्डा पडलेला आहे, तो आपल्याला आढळतो. म्हणून त्या परमात्म्याला आपल्या जीवनाची सार्थकता आपल्याला करायची आहे तर निश्चितच त्या परमात्म्याचं आपण दर्शन घ्या आणि जीवनाची सार्थकता करून घ्या. अशा प्रकारे माझ्या बुद्धीनुसार हा अभंग मी सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी सर्व गुरुवर्य मंडळी समोर आहे, यांच्या पुढे मी काय बोलावं. मज पामराय काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. पण बघा सेवा दिल्यानंतर सेवेके करावे सांगितले, काम तेथे हुतूपण कामा नये. या न्यायानुसार ही सेवा मला प्राप्त झालेली आहे. मागे उत्कृष्ट अशी गायक मंडळी सुद्धा आहे, समोर असणारे सर्व वारकरी, आणि यांना सर्वांना या ठिकाणी ही सेवा अर्पण करतो आणि इथेच सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः.
पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम